तर आता हॉस्पिटलमधून मी घरी निघाले आहे. लाडूच्या पायाला हात. तर हे बघा लाडूला खूप मार लागला आहे. हे बघा पूर्ण होठ पण फुटले आहे. आणि अजून दाखवते मी कुठे पाहिलं का. मामा चॉकलेट नका देऊ आईला. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. महाराष्ट्र ट्र बोलते बरं का. आता मला खूप कमेंट आल्या होत्या तुम्ही महाराष्ट्र ठीक बोला. तर मी तुम्हाला माझं जर काही चुकलं ना मला सांगत जा कमेंटमध्ये, ठीक आहे ना. मला राग नाही आहेत अजिबात. मला चांगलं वाटतं तुम्ही मला सांगितलं असं, मला चांगलं वाटतं. असं नका विचार करू की ताईला राग येईन. नाही येत राग मला, ठीक आहे. काही जर शिकण्यासारख्या गोष्टी असेल, काही जर चुकत असेल आणि तुम्ही जर मला सांगत असेल तर त्यात राग काय मानायचं. चांगली गोष्ट आहे ना, हो की नाही. आणि इकडे आमचा चहा पितोय प्रणय. उठला आहे, हे दात ब्रश वगैरे केला आणि चहा पितोय. आजीने चहा दिलाय. आणि चला मग आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते. काल गेलो होतो हॉटेलला, म्हणजे डोळेच नाही उघडले, खूप लेट झालाय. आता वाजले आहे 9:30 वाजले आहे सकाळचे. मी आंघोळ वगैरे केली आणि बसले आहे. इकडे लाडू झोपली आहे, तुम्हाला दाखवते मी, थांबा. लाडू झोपली आहे आणि आज आहे संडे. तर म्हटलं आज थोडं चिकन आणावा, चिकन बनवावा म्हटलं. आणि ते जे सावजी मसाले आहे ना ते त्याच्यामध्येच बनवणार आहे मी. चला. तर सकाळचे 11 वाजले आहे आणि मी इकडे करते आहे स्वयंपाक. आणि हा मसाला बघा, तेच जे सावजी मसाले आहेत त्याचेच मी हे चिकन बनवत आहे. व आज आहे संडे आणि काल मॅच आपण जिंकली आहे इंडियाने, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि मी आज स्वतः स्वयंपाक करत आहे. आणि तर आता मी बसलो आहे जेवायला. हे बघा, काय बोलायचं आहे का रे? तू काय बोलला नाही, जेवायला कोणाला बोलवलं नाही. तुम्ही काय याय ना जेवायला, सगळे या जेवायला, आपण करू मटन बिटन. चला मग. तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आहे आणि इथे मी फरशी वगैरे साफ करते, कारण की लाडूने पूर्ण फरशीवर भात आणि भाजी वगैरे पाडली होती, त्यामुळे मी फरशी वगैरे पुसून घेते. तर इकडे भावाची बायको भांडे वगैरे साफ करत आहे आणि मी राहिलेला पसारा आवरून घेत आहे, कारण की खूपच कचरा झाला. सगळं सूज आले बघ तोंडाला. कशाला तू एवढं गाडी घेऊन बाहेर गेली? तुला सांगितलं होतं ना घरात खेळायचं बाळा. हां, तुला सांगितलं होतं ना घरात खेळायचं. का गेली बाहेर? एवढा वरतून खालीपर्यंत गेली तू. बरं झालं तोंडा बिंडा लागलं नाही. तरी पण नको हात लावू, हात नको, हात नको बाळा, नको हात लावू. विराज होता त्यापर्यंत एकदा सुद्धा नाही पडली. विराज एवढं लक्ष द्यायचं तिच्याकडं. 3 महिन्यामध्ये एकदा सुद्धा नाही पडली बघा. आणि आज अचानक आमचं कोणाचं लक्ष नव्हतं. मी इकडं बसले होते, आईचं पण लक्ष नव्हतं. ती ही गाडी घेऊन तिथं गेट पशी गेली आणि त्या गेटवरून 3-4 पायऱ्या खाली गेली डायरेक्ट. काय खूप मार लागलाय. ओठाला पूर्ण आतमध्ये पण दात घुसले आहे पूर्ण ओठामध्ये. नाही 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 बाळा, नाही ना. चल इकडे बाळा, थोडं साफ करून घेऊ डेटॉलनी, नाहीतर इन्फेक्शन होतं बाळा. इकडे आहे. ए बाळा चल, उठ उठ. 1 मिनिट. तोंडात जाईल, तोंडात जाईल, तोंडात जाईल. थांब थांब थांब, साफ करून थांब. 1 मिनिट हो झालं. हे पोसून टाकते ना बाळा. 1 मिनिट थांब ना, डेटॉल आहे. 1 मिनिट बंद कर. तर या गाडीवर खेळता खेळता लाडो बाहेर गाडी घेऊन गेली तिथं, आणि तिथून 2-3 पायऱ्या खाली सटकून गेली खाली. त्याच्यामुळे तिला एवढा मार लागला. थोडंसं इथे ओठामध्ये दात घुसलेत. काही ना काही, काही ना काही, काही ना काही. अचानकच आम्ही इथं बसलो होतो सगळेजण, चहा पित होतो, आणि ही कधी बाहेर गाडी घेऊन गेली माहीतच नाही आम्हाला. तर मी लाडूला घेऊन हॉस्पिटलला आले आहे. म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यावा, परत जर जास्त काही झालं कमी जास्त तर दाखवून घ्यावं म्हणजे डॉक्टरांना. तर डॉक्टरांनी तिला जखमीवर लावायला क्रीम व एक अँटीबायोटिक दिली आहे आणि काही गोळ्या दिल्या आहेत. तर
आता ते मी मेडिकलमधून घेऊन निघाले आहे. तर आता हॉस्पिटलमधून मी घरी निघाले आहे. लाडूच्या पायाला हाताला सगळीकडेच खूपच जास्त लागलेला आहे. अचानकच ती एवढ्या जोरात पडली ना, तिला चालायला पण त्रास होते लाडूला. चल औषध पिऊन घ्यायचंय. चल बाळा, आता हे औषध पाजायला ना लाडू इतकी त्रास देईन ना मला. चल इकडे ये. ए लाडू अजिबात मस्करी नाही. इकडे ये. नाही पकड ग पकड. आता थांबा, आता 1 मिनिट. आता पकडलंय तुला आता मामीनी. मँगो अय्या बघितलं ना. नाही ना गेलं नाही ना, थोडं सगळं हे केलं. धर नाही ग. अरे 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 पाहिलं का. मामा चॉकलेट नका देऊ आईला. उठ. तर लाडूला मी औषध वगैरे दिले आहे आणि जेवण नाही घातलं, कारण की ती अजिबातच तिखट तिला चालत नाही, कारण तिचे ओठामध्ये ना दात घुसले आहेत. तर आता तिला मी दूध वगैरे दिलं आहे आणि आता तिला झोपवते मी. तर लाडू आता झोपली आहे. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरांना विचारलं की टीटीचं इंजेक्शन द्यावं लागेल का, टेटनेसचं, कारण की तिला पूर्ण इथे ना माती वाळू आहे ना, वाळूमध्ये पडली ना ती. तर इथं पूर्ण खरचटलं आहे. इकडे हाताला खरचटलं आहे, घुटणे पण खरचटले आहे. तर डॉक्टर म्हणे नाही, तिला फक्त तुम्ही क्रीम लावा आणि अँटीबायोटिक दिली आहे तिला, तेवढं तुम्ही द्या, बरं होईल. 3 वर्षाच्या पुढेच टीटनेस देतात. ती आता 2.5 वर्षाची आहे लाडू. आणि खूप साऱ्या मला कमेंट आहेत की लाडू कुणाची आहे. तर मी पहिले पण सांगितलं आहे की लाडू माझीच मुलगी आहे. सगळ्यांना फार कन्फ्युजन आहे, पण ती माझीच मुलगी आहे. आणि विचारतात सगळेजण की तुमच्यात म्हणजे अंतर का एवढं मुलीमध्ये आणि मुलामध्ये एवढा अंतर का. तर ते तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुला नक्की देणारच आहे. ठीक आहे, थोडासा वेट करा, मी तुम्हाला देईन उत्तरं. जाऊ द्या मला माझ्या घरी. आता थोडेच दिवस राहिले आहे. एक 8 दिवसात मी माझ्या घरी जाणार आहे. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. आम्ही गेलो होतो हॉटेलला. तर खरं सांगते मी, संगमनेरमध्ये जर कोणी असेल तर नक्की त्या हॉटेलला एकदा जा. खूपच छान आहे. आणि तिथे फक्त जास्त करून तुम्ही स्टार्टर ऑर्डर करा. स्टार्टर 1 नंबर होतं. स्टार्टर खाल्लं आणि आमचं पोट भरलं. त्याच्यामुळे बाकी आम्ही जास्त काही खाल्लंच नाही, पण ऑर्डर केली होती. त्याच्यामुळे मग हंडी वगैरे पण खाल्ली. म्हटलं टेस्ट करूया. आणि परवा मी त्यांच्याकडनं मसाले आणले होते. त्यांचं दुकान आहे इथे, तिकडनं मी ते मसाले घेऊन आली होती. आणि ते घरी बनवतात ना मसाले, त्याच्यामुळं मी म्हटलं चला आपण वापरून बघूया, म्हणून मी घेऊन आली होती. आहे माझ्याकडे डब्यात. तुम्हाला खोटं वाटतं, त्यांचे मसाले मी तुम्हाला दाखवते. मी घरी घेऊन आली. थांबा दाखवते. हे बघा, ह्या डब्यामध्ये सगळे मसाले मी ठेवले आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, सावजी गृह उद्योग चिकन मसाला. अजून मी काय आणलं आहे, हां मिरची पावडर पण आणली आहे. हे बघा, अजून मी आणला आहे. दुसरा कुठं अजून आहे, हां इकडे खाली आहे. थांबा, एक गरम मसाला पण आणला आहे मी. हे बघा, हे बघा, गरम मसाला पण मी आणला आहे. बघितलं. आपण जेव्हा चिकन बनवतो ना, चिकनमध्ये फक्त हा चिकन मसाला वापरायचा आहे त्यांचा. आणि ना हा एक गरम मसाला, बस. हे बघा, हा गरम मसाला चिकनमध्ये वापरायचा आहे. आणि तुम्ही समजा फ्लावर केली, सुकी फ्राय फ्लावर करतो आपण, किंवा बटाट्याची भाजी केली, त्याच्यामध्ये तो गरम मसाला टाकायचा. एकदम मस्त होती भाजी. तर मी थोडं घरी वापरायला आणलं आहे मी. काल मी एवढा छान व्हिडिओ बनवला, मस्त. आम्ही सगळं आवरलं, हॉटेलला गेलो, सगळं व्हिडिओ बनवला, सगळं काय झालं. आणि आज लगेच लाडू पडली. लगेच म्हणजे मला आहे ना असं, तसं लाडूचं बरं आहे. डॉक्टर म्हणजे जेव्हा पडली ना तेव्हा जास्त हायपर झाली होती त्यावेळेस. आणि मीही खूप रडले. नेमकी कॅमेरा काय आपण 24 तास लावून ठेवत नाही. तर ती पडली त्यावेळेस काही कॅमेरा बंद होता. आणि एवढं कुणाला सुचतं ना कॅमेरा काढायचं आणि व्हिडिओ बनवायची. जेव्हा पडतं माणूस तेव्हा एवढं लक्षात येत नाही एवढं की. आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मला काही गोष्टी शेअर करायला फार आवडतं, कारण की तुम्ही मला कमेंट करतात. मग माझ्या कमेंटमध्ये मला माहिती पडतं की तुम्ही सगळं माझे व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, हो की नाही. त्यामुळे मी सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी तुमच्यासोबत मी शेअर करते. बाहेर कुणाला सांगण्यापेक्षा तुम्हाला शेअर करते. तुम्हाला छान वाटतं, तुम्ही मला कमेंट करता, त्याच्यातूनच कळतं की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. आता मी कुणाला जर समजा बाहेर मी बाजूला कुणाला काय सांगितलं, त्यांना काही फरक नाही पडणार, हो की नाही. असं म्हणजे असतं लोकांचं, प्रत्येकाचं असतं.
त्यापेक्षा आपल्याला जे काही शेअर करायचं ना ते यूट्यूबला शेअर करायचं, हो की नाही? तर चला, हे मी खातीये भेळ. आमच्या मामांनी आणली आहे ओली भेळ माझ्यासाठी. हे बघा, तर आमच्या मामाने आणली आहे भेळ, तर मी खाते भेळ, ओली भेळ. मग का आज काय फक्त भेळ का? आता वाईट दिवस आले. आज नाश्ता आता थोड्या वेळची नाही जेवायच्या टायमाला ना. तू असलं मला काय भीती? आज फक्त भेळ आहे बरं का. लय वाईट दिवस आले. वाईट दिवस आहे. हा. कसं ग गरीबावानी भेळ खाते बाई, कुठं मटण खाणारा माणूस. काय दिवस आले. खा खा. आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग काय आजच्या व्हिडिओला दाखवा, शेअर करा. माझ्या पुढचाही बोलणारा. व्हिडिओच्या सुरुवातीला प्रणय होता, चहा पीत बसला होता आणि एंडिंगला कोण आहे? हा श्रवण. तुम्हाला वाटत असं हे जुळे आहे का? हे जुळे नाही आहे, पण ते दिसत सारखेच. दोघांमध्ये किती अंतर आहे? 18 म्हणजे 2 वर्षाचं अंतर आहे दोघांमध्ये, पण